आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम संकल्प. चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक पावले उचलत स्पष्ट रोडमॅप तयार करण्यात आला असून विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. शहरासाठी प्रस्तावित रिंग रोड, नवीन चंद्रपूरमध्ये माडाच्या घरकुलांची उभारणी तसेच झरपट नदीच्या स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा ठाम संकल्प आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, प्रमोद कडू, डॉक्टर मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग, विजय राऊत, नगरसेवक प्रज्वलंत कडू, रवी लोणकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमी ही हिरवी कंच करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करू. जो मातेसाठी म्हणजे आई वडिलांची सेवा करतो आणि जो मातीची सेवा करतो, ईश्वर त्याला भरभरून देतो. यासाठी आपण सर्वांनी तयारी करावी ही सूचना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या, मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभकामना देतो. पण एक संकल्प करावा. इथं आमचे डॉक्टर मंगेश गुलवाडे त्यांच्या टीमनी, राहुल पावडे व त्यांच्या टीमनी, संगीताताई व त्यांच्या नगरसेवकांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन हे केलं आहे. पण यावर्षी हा कार्यक्रम शुभारंभ सुरुवात आहे. पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला अतिशय मोठा कार्यक्रम केला गेला पाहिजे. कारण धीरे धीरे आपण 1 जानेवारीमध्ये, मी 1 जानेवारीला महापूजा करतो, पण 1 जानेवारी हे आपल्यापेक्षा हवी ठरत आहे, भारी ठरत आहे. 1 जानेवारीचा उत्सव होईल, आपण सर्व समावेशक आहोत. 1 जानेवारीचा उत्सव करायला माझा विरोध नाही, पण एक लक्षात ठेवा, 1 जानेवारीच्या उत्सवापेक्षा 2027चा गुढीपाडवा त्यापेक्षा 10 पट मोठा झाला पाहिजे. यासाठी एक स्थायी समिती तयार करा. पुढचा गुढीपाडवा हा फक्त गांधी चौकात नव्हे तर चंद्रपूरच्या प्रत्येक मोठ्या चौकामध्ये एकत्रीकरण होईल, समाजाचं एकत्रीकरण होईल, संस्काराचा विचार होईल, संकल्पाचा विचार होईल, एकतेचा विचार होईल. समता, ममता, बंधुत्व हे विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दातून आचरणामध्ये येईल. या दृष्टीने सर्वांनी काम करावं. मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे.